भगवद्गीतेच्या निर्मितीचं निमित्त कशासाठी? निमित्त लढू की नाही या अर्जुनाच्या शंकेचं निरसन व्हावं यासाठी लढावंच लागेल अशी निर्वाणीची आज्ञा जरी श्रीकृष्णाने अर्जुनाला केली असती तरी तो लढला असता. पण कृष्णाने त्यास अवघ्या तत्वज्ञानाचे सार असलेली भगवद्गीता सांगितली. माऊली म्हणतात, वत्साचेनी वोरसे. वासराच्या भुकेचं निमित्त म्हणून गाईला पाना फुटतो, परंतु वासरासोबतच घरातल्या अबालवृद्धाचीही दही दुधाची चंगळ होते. तशी शंका अर्जुनाची एकट्याची, पण त्या निमित्ताने तो लढला. सत्य जिंकलं, धर्माचं रक्षण झालं, अन्यायाचा अंत झाला. महाभारत संपलं, पण गीता उरली. पुढे ज्या वेळी माणसाचा अर्जुन होईल त्यावेळी भगवान श्रीकृष्ण गीतेच्या रूपाने त्याच्या पाठीशी उभा राहील. आज 5000 वर्षाहून अधिक काळ लोटला तरी गीता जिवंत आहे. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हे गीतेवरचं मराठीतलं पहिलं भाष्य आहे. मी गीतेवर केलेले हे लेणं आहे असे ते स्वतःच सांगतात. ज्ञानेश्वरीने सर्वसामान्य माणसात आत्मभान आणि आत्मविश्वास निर्माण केला. त्यांना जात, वर्ण व कर्माबद्दल वाटणारा न्यूनगंड नाहीसा केला. त्यामुळे ही माणसं जागृत आणि सतेज झाली. अवधियापुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे, अशी व्यापक क्रांती होती. त्यात कोणालाही आपल्या संसाराचा त्याग करावा लागला नाही. नित्य कर्मे करत असताना आपल्या जीवनाचं सार्थक साधण्याची किमया माऊलींनी त्यांच्या आयुष्यात निर्माण केली. तर या सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा होय उदारा तोषा लागे. आपल्या कर्माचीच फुले अर्पण करून ईश्वराला पूजावे अशी सोपी भक्ती त्यांनी सांगितली. संकल्प, कार्य आणि फळ अशा कर्माच्या 3 पायऱ्या ते सांगतात. आपण जे कार्य करतो ते करण्यासाठी परमेश्वराने आपली नेमणूक केली आहे या भावनेतून ते करावे. कर्माच्या सिद्धीसाठी त्याच्या नामस्मरणाची मदत घेऊन जे फळ मिळेल तेही ईश्वरालाच अर्पण करावे. आपल्या ज्ञान आणि कर्मेंद्रियाची जी ऊर्जा आहे ती त्या सर्वात्मक परमेश्वराची शक्ती आहे. आपल्या श्वासोच्छ्वास आणि पापण्यांच्या उघडझापेची क्रिया आपण ठरवून करत नाही, ती आपोआप होते. जीवनाचं हे अवघड तत्वज्ञान माऊलींनी सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगितलं. बंदिस्त ज्ञान नी कैवल्याला कुंठितांच्या कोठडीतून मुक्त केलं. त्यामुळेच कैवल्य हसलं. ज्ञानानं मोक्ष म्हणून ज्ञानदेवा तू कैवल्य. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.